Hello dear friends, dear students, today I am going to explain you that how to give NSEM exam, how you can get maximum marks, how you can get the proper important questions, and how you can understand that how to write write answer in very proper way that you can get maximum marks. Okay, so in the next upcoming video, for the next 10 to 15 minutes, please listen carefully. एकदम लक्ष देऊन ऐकायचं तुम्हाला. मी तुम्हाला काही ट्रिक्स किंवा काही टिप्स देणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली तर एंड सेम एक्झाम येते. ती किती मार्काची आहे? 70 मार्काची आहे. बरोबर आहे. एंड सेमिस्टर त्याला म्हणतो आपण, एंड सेमिस्टर 70 मार्कची एक्झाम आहे. 30 मार्क्स तुमचे ऑलरेडी झालेले एंड सेमचे. ओके, समजा तुम्हाला ह्या एक्झामला कमीत कमी किती मार्क पडू शकतात? 0 to 30 मार्क पडले असतील. ओके, म्हणजे तुम्हाला जर आपण 0 मार्क जर पकडले तर कमीत कमी पासिंगला लागतात तुम्हाला 40 मार्क्स ॲज पर रूल्स ऑफ युनिव्हर्सिटी. आउट ऑफ हाऊ मच? 70 पैकी 40 मार्क्स तुम्हाला पाहिजे. हे आपण मिनिमम क्रायटेरिया करून चाललो विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला 0 मार्क असतील तर, अदरवाईज तर तुम्हाला 12 मार्क आहे, 15 मार्क आहे, 18 मार्क आहे, 20 मार्क आहे, तर तुम्हाला कमीत कमी 28 मार्क पाडायचे 70 पैकी. ओके, नाव आता बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो कसं आपल्याला पुढे जायचं. सर्वात मेन जी पहिला जो रूल आहे BXC मध्ये, त्याला आपण म्हणतो थंब रूल म्हणू, की तुम्हाला पेपरमध्ये हे सर्वात फॉलो करायचं. तुम्हाला थंब रूल नंबर 1, आणि तो आहे ड्रॉइंग अँड रायटिंग. ड्रॉइंग रायटिंग अँड ड्रॉइंग रायटिंग तीनदा सांगतो मी तुम्हाला. सब्जेक्ट बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा आहे. 1 किंवा 2 क्वेश्चन सोडले तर ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चनला डायग्रॅम आहे, आणि डायग्रॅम आली म्हणजे तिचं एक्सप्लेनेशन आलं. तर तुम्हाला करायचं काय आहे? यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन डायग्रॅम. डायग्राम प्रॉपर करा आणि लॉजिकली रट्टा मारू नका. लॉजिकल लक्षात ठेवा की रिमेंबर द ऑपरेशन. व्हॉट इज द लॉजिक? की तुम्ही इनपुट दिल्यावर यू आर गिविंग टू इनपुट द इनपुट ट्रान्सड्यूसर कन्वर्ट इट इन टू इलेक्ट्रिकल क्वांटिटी, देन यू आर गिविंग इट टू द ट्रान्समिटर सेंड टू द चॅनल, मग रिसिव्हर त्याला रिसिव्ह करतो, अँड अगेन आउटपुट ट्रान्सड्यूसर विल कन्वर्ट दिस इलेक्ट्रिकल क्वांटिटी बॅक टू द फिजिकल, म्हणजे ऑडिओ किंवा इमेज वगैरे. असं लॉजिकल लक्षात ठेवा सगळं. तर डायग्रामवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं. दुसरं थंब रूल आहे तुमचा, तो आहे डायग्राम तर प्रॉपर काढायचीच आहे, पण आन्सर लिहिताना राईट द आन्सर इन पॉईंट्स. सॉल्वमध्ये पॉईंट्समध्ये आन्सर लिहा. अंडरलाईन the important topics wherever it is required. हे फार महत्त्वाचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे डायग्रॅम जी तुम्हाला पहिली ड्रॉ करावं लागणार आहे ती एकदम प्रॉपर काढा. जर डायग्रॅम तुम्ही काढली तर थेरीचं टेन्शन नाही आहे. थेरी यू कॅन राईट. दो स्टुडंट हू नो द डायग्रॅम दे कॅन राईट द थेरी ऑल्सो. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आता पुढचा थर्ड रूल आहे थंब रूल नंबर 3. तो आहे 3, 6, 5, 4. ओके, नो व्हॉट इज दिस नंबर? काय नंबर या? ओके, सो घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो. हा तुमचे युनिट नंबर्स आहे. हे तुमचे काय आहे? युनिट नंबर्स आहे. हा फॉर्म्युला काय, हा रूल काय लक्षात घ्या. जेव्हा तुमच्या हातात पेपर येईल, तुम्हाला पहिले 2 ते 3 मिनटं 5 मिनटं पेपर पहिली वाचायचं आहे चांगला प्रॉपर. तुम्हाला डिसाईड करायचं आहे तुमचं कॉम्बिनेशन, की मला युनिट नंबर 3 म्हणजे क्वेश्चन नंबर 1 and 2. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 1 and 2. युनिट नंबर 4, क्वेश्चन नंबर 3 and 4, 5 and 6, 7 and 8. नाव यू हॅव टू डिसाईड की मला सर्वात मधला बेस्ट कोणता क्वेश्चन येतो आहे की ज्यात मला आउट ऑफ मार्क पडू शकतात. तो क्वेश्चन तुम्ही पिकअप करा. तुम्ही जर मला म्हटलं की बाई मला युनिट नंबर 6 जमतोय, तर यू कॅन स्टार्ट विथ 6, मग 3, मग 4,
आणि शेवटी सेन्सर. नो प्रॉब्लेम, दिस इज युअर फॉर्म्युला. फक्त लक्षात ठेवा, वन्स यू गेट क्वेश्चन नंबर 6 म्हणजेच क्वेश्चन नंबर 7 और 8 ते पूर्ण करायचे. पण तुम्हाला ह्याच्यावरचं लॉजिक काय बघा, लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन अँड इट इज द बेस्ट इम्प्रेशन. सुरुवातीला तुम्ही जर एकदम प्रॉपर लिहिलं आहे, डायग्रॅम, आन्सर, हँडरायटिंग प्रॉपर आहे आणि तुम्हाला स्वतःला जर 16पैकी 16 मार्क पडतात आहे किंवा 16पैकी 15 मार्क पडतात आहे, सो एक माइंडसेट तयार होतो पेपर चेक करणाऱ्याचा की येस दिस इज ही इज अ गुड ऑर शी इज अ गुड स्टुडंट. त्यांना माहीत नाही कोण पेपर लिहिला आहे, पण गुड स्टुडंट इज देअर आणि ह्याला येतं आहे, तर त्याची ही माइंडसेट होतो की हा प्रॉपरचा आन्सर लिहिल. आणि ॲज यू गो ऑन शेवटी समजा तुमचं काही प्रॉपर थोडंफार मागं पुढं झालं पण यू विल गेट द मार्क्स. पण जर उलटं झालं की तुम्ही सुरुवातीला चूक केली, क्वेश्चन नंबर 1A चुकीचा, 1Bला जागा सोडली, 1C थोडाफार लिहिला, 15-16पैकी पडले 8 किंवा 9 मार्क, मग 2ला अशीच गडबड केली म्हणजे 3ला, आणि नंतर तुम्ही एकदम चांगलं सॉल्व्ह केलं तर मे बी होऊ शकतं. असं तसं होत नाही जनरली, पेपर चेक करण्याला प्रॉपर चेक करतो, पण तरी पण इट इज पॉसिबिलिटी दॅट यू विल नॉट गेट द फुल मार्क्स. सो या ट्रिक लक्षात ठेवा. ड्रॉइंगवर लक्ष केंद्रित करा, प्रत्येक याची ड्रॉइंग. त्याच्यानंतर सेकंड रूल, पॉईंट वाईज आन्सर लिहा, निबंध लिहायचा नाही आपल्याला, अंडरलाईन करा आणि डायग्राम प्रॉपर काढा. आणि तिसरं आहे यू डिसाईड दॅट यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम विच युनिट, कोणता क्वेश्चन तुम्हाला पहिले पिकअप करायचा, हे फार महत्त्वाचं आहे. ओके, नाव आता बघूया आपण महत्त्वाचे पॉईंट्स. आता तुम्हाला एक्झाम द्यायची युनिट नंबर 3, 4, 5, 6वर विद्यार्थी मित्रांनो. तर करायचं काय, सर्वात पहिली पॉईंट नंबर 1 तुम्हाला सांगतो, गो थ्रू द ऑल व्हिडिओज. जे व्हिडिओज आम्ही तयार केलेले विद्यार्थी मित्रांनो पर्पल हॅटने, एकदम बेस्ट व्हिडिओ हे तयार केलेले तुमच्यासाठी. त्यात प्रत्येक पॉईंट हा डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. त्या व्हिडिओजबरोबर तुम्हाला नोटच्या लिंक्स दिलेल्या आहे तुम्हाला, अलॉंग विथ क्वेश्चन बँक प्लस इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक झाल्यावर त्याच्याबरोबर दुसरं महत्त्वाचं क्वेश्चन्स ऑफ SPPU एक्झाम, आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला दिलेलं आहे सॉल्ड एंड सेम पेपर. हे सर्व तुम्हाला एका पॅकेजमध्ये भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सो इफ यू गो थ्रू दिस ऑल पॉईंट्स, व्हिडिओज प्रॉपरली बघा, नोट्स दिलेले आहेत तुम्हाला त्या व्हिडिओच्या रिलेटेड, क्वेश्चन बँक दिलेली आहे, विद्यापीठाला विचारले क्वेश्चन्स दिलेले, आणि सर्वात मेन सॉल्ड तुम्हाला एंड सेम सोल्युशन दिलेलं आहे. ओके, हे सगळं तुम्हाला फॉलो करायचं आहे. ओके, वन्स यू गो थ्रू दिस, आता विषय येतो की एक्झाम समोर आलेली आहे. आता आपल्या तोंडावर एक्झामची तारखा आलेला आहे, तुम्ही तयारी लागली असेल विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला प्रॉपर एक करायचं काय, एक टाईम टेबल बनवायचं आहे. टाईम टेबल, यू हॅव टू प्रिपेअर युअर ओन टाईम टेबल. टाईम टेबल तयार करायचं तुम्हाला. ओके, स्टडीचं टाईम टेबल. ओके, समजा तुम्ही BXC सब्जेक्ट घेता, आता आपला विषय BXCचा चालू आहे. सो टेक BXC अँड टेक युनिट नंबर 3 आणि 2 ते 3 तास कंटिन्युअसली कोणताच विषय करायचा नाही. डोंट गो ओनली वन सब्जेक्ट फॉर होल डे. जसं आपण चॅनल चेंज करतो कंटिन्यू, किंवा एकच गोष्ट आपल्याला बोर होते, किंवा आपण लेक्चर पण बघा कसा तयार होतो टाईम टेबलचा, एक विषय असतो. तुम्ही BXC घेतला आणि आणखी एक विषय त्याच्याबरोबर घ्या, फिजिक्स घेतला समजा, तर सकाळी उठले 2 ते अडीच तास BXC घ्या, युनिट नंबर 1 पूर्ण करा, म्हणजे युनिट नंबर 3 ॲक्च्युली. त्यातला एक पॉईंट घ्या आणि नोट्स तयार करा. राईट अगेन अँड अगेन, एक नोट्स तयार होतील, हाताखालनं जाईल, डोळ्याखालनं जाईल. असं युनिट नंबर, मग दुसरा विषय घेतला, परत युनिट नंबर 4वर आले, 5वर, असं 3 ते 4 दिवसात किंवा 2 ते 3 दिवसात एक विषय पूर्ण संपवायचा आहे तुम्हाला. म्हणजे 2 विषय संपतील अल्टरनेटली. त्यापर्यंत तुम्हाला टाईम टेबल बनवायचं आहे. अंडर दॅट टाईम टेबल यू हॅव टू प्रिपेअर टाईम टेबल ऑफ युअर स्टडी विच विल इन्क्ल्यूड तुमच्या उठण्यापासून झोपण्याचा सर्व टाईम टेबल त्याच्यामध्ये येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या फॉर द नेक्स्ट 1 मंथ किंवा जेवढा पण वेळ आहे आपल्याकडे आता, तर यू विल गेट मॅक्झिमम मार्क्स. आता बघूया स्पेसिफिकली अबाउट BXC की तुम्हाला युनिट नंबर 1 म्हणजे 3, 4, 5, 6 मध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे आणि कसं तुम्हाला त्याच्यातनं करायचं आहे. आता मी स्टार्ट करतो युनिट नंबर 1 पासून.
युनिट नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 1 और 2 जो एक्झाम देणार आहे. ओके, युनिट नंबर 3 मध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आणि इझी टॉपिक आहे तो तुम्हाला करायचा आहे डी मॉर्गन्स थेरम. आत्ताच पक्क करून घ्या एकदम. डी मॉर्गन्स थेरम. काही विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या, आम्हाला फक्त पास व्हायचं आहे, किंवा आम्हाला काही करून विषय काढायचा आहे, किंवा मला काही विद्यार्थी असे पण विचारतात की सर आम्हाला एवढं स्पेसिफिक क्वेश्चन्स द्या की तेच क्वेश्चन एक्झामला आले पाहिजे, म्हणजे आम्हाला मॅक्झिमम मार्क्स पडले पाहिजे. आम्ही 6 विचारता आम्हाला 8च क्वेश्चन द्या, आम्हाला 15-20 क्वेश्चन नका देऊ. तर जर मी त्या हिशोबाने तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हे काही व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे जे प्रॉबेबली विचारले जातात. पेपर कसा येईल काय येईल सिलेबस तर पूर्ण आहे आपल्याकडं, काही विचारू शकतात, पण आपल्याला तयारीने राहायचं आहे. डी मॉर्गन्स थेरम हा एक क्वेश्चन करून ठेवा. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे युनिव्हर्सल गेट्स. ओके, नॅन्ड अँड नॉर गेट्स दोन युनिव्हर्सल गेट आहे. त्याचं रिझन काय आहे, व्हाय दे आर कॉल्ड एज युनिव्हर्सल गेट, आणि त्याच्या रिलेटेड त्याचं एक्सप्लेनेशन. तिसरं महत्त्वाचं पॉईंट आहे हाफ ॲडर किंवा फुल ॲडर. एक क्वेश्चन कन्फर्म येणार आहे. नंबर 4 मायक्रो प्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर. तुम्ही जर ही ब्लॉक डायग्राम केली मायक्रो कंट्रोलरची, तर ह्याच्यामध्येच एक ब्लॉक मायक्रो प्रोसेसरचा आहे. सो तुमचा ऑटोमॅटिक हा क्वेश्चन पण कव्हर होऊन जातो मायक्रो प्रोसेसरचा. हाफ ॲडर फुल ॲडर ऑलमोस्ट सेम सगळं, फक्त त्याचे इनपुट बदलते, ट्रूथ टेबल बदलल. युनिव्हर्सल गेट करा, डी मॉर्गन्स थेरम करा, आणि महत्त्वाचं आहे ते आहे तुमचं फ्लिप फ्लॉप. जर विचारलं तर त्यात डी टी आणि SR जे के पण आहे, पण हे 3वर जास्त लक्ष केंद्रित करा. हे 3पैकी 2 तुम्हाला प्रोबॅबली विचारले जाऊ शकतात. तर युनिट नंबर 3 मध्ये प्रोबॅबली डी मॉर्गन्स थेरम, व्हॉट इज युनिव्हर्सल गेट्स, हाफ ॲडर फुल ॲडर, मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर, फ्लिप फ्लॉप, आणि सर्वात महत्त्वाचं जो पॉईंट आहे आपला तो आहे जो कंपल्सरी क्वेश्चन आहेत. इट विल स्टार्ट विथ दिस क्वेश्चन इज बायनरी न्यूमेरिकल्स. जे आहे ना कन्व्हर्जन, आपण म्हणतो कन्व्हर्जनचे क्वेश्चन्स आहे. कन्व्हर्जन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे सर्वात महत्त्वाचं युजिंग टूज कॉम्प्लिमेंट. बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. इफ यू गो थ्रू दिस यू विल गेट फुल मार्क्स. ह्याच्याच बाहेरचं काहीच येणार नाही, हे शुअर आहे. हे झालं युनिट नंबर 3 बद्दल. ओके, क्वेश्चन बँक तुम्हाला दिलेली आहे, सॉल्व क्वेश्चन्स पण तुम्हाला दिलेले आहे, विद्यार्थी मित्रांनो नोट्स पण तयार आहेत. प्लीज गो थ्रू दॅट नोट्स. नाव युनिट नंबर 4 म्हणजेच क्वेश्चन नंबर 3 और 4. हा तुमचा युनिट नंबर 4 आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन. पहिला होता बायनरी नंबरचा होता नंबर सिस्टम अँड लॉजिक गेट्स. हा आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन. फिक्स क्वेश्चन सांगतो तुम्हाला. पहिला क्वेश्चन जो आहे म्हणजे पहिला पॉईंट जो आहे डिजिटल मल्टीमीटर, CRO, इथं आपल्याला DSO ॲक्च्युली, फंक्शन जनरेटर, नंबर 4 ऑटो ट्रान्सफॉर्मर, नंबर 5 एनालॉग, एमीटर और व्होल्टमीटर, आणि 6वा क्वेश्चन. हे 5 क्वेश्चन पुढच्या एक्झामला 6 पैकी 5 क्वेश्चन प्रोबॅबली हेच असतील 99%. हे कन्फर्म करून चला. राहिला विषय 6व्या क्वेश्चनचा, तो पडू शकतो पॉवर स्कोपवर, पण मागच्या 2 एक्झामला पॉवर स्कोप विचारलेला आहे, बॅक टू बॅक 2 एक्झामला. तर शक्यता कमी आहे पॉवर स्कोप. इथं मला चान्स कमी वाटतो, याचा शक्यता कमी वाटते. मग काय विचारू शकता इथं विचारू शकता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ह्याच्याबद्दल AC/DC पॉवर सप्लाय किंवा न्यूमरिकल. तर शक्यता कमीच आहे. हा क्वेश्चन सेपरेट येऊ शकतो तुम्हाला, म्हणजे वरती ॲमीटर खाली व्होल्टमीटर असा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. DMM, DSO, फंक्शन जनरेटर, अल्ट्रासाउंड हे 5 पॉईंट करून ठेवायचे महत्त्वाचे. शुअरली यू विल गेट 5 क्वेश्चन ऑन दिस. अँड 6वा हा प्रॉबेबली ह्याच्यावर 2-3 पैकी येऊ शकतो. तुमचा पूर्ण युनिट क्लिअर होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर हे आले इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ युनिट नंबर 4.
आता पुढचा पॉईंट चालू होईल तुमचा युनिट नंबर 5 म्हणजे क्वेश्चन नंबर 5 and 6 सेन्सर्स किंवा ट्रान्सड्यूसर्स. ओके, नाउ हिअर अगेन जे कन्फर्म क्वेश्चन्स आहे जे रिपीटेडली येऊ शकतात त्याच्यावर क्वेश्चन पडतोच ते आहेत LVDT. त्याच्या पहिली महत्त्वाची सुरुवात होते ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम. मी 6 क्वेश्चन तुम्हाला देणार आहे. पहिले जे मला प्रोबेबली वाटतात ते विद्यार्थी मित्रांनो, LVDT ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम, सेमीकंडक्टर गॅस सेन्सर, नंबर 4 बायोसेन्सर, नंबर 5 याच्यामध्ये प्रोबॅबली एक क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला थर्मोकपल जे टेम्परेचर सेन्सर अँड थर्मिस्टर, आणि 6वा लोड सेलवरचा कॉलम टाईप सेन्सर, कॉलम टाईप लोड सेल सेन्सर किंवा कॅन्टिलिव्हर. हे 6 क्वेश्चन ऑर्बिट पकडून 99% हे 6 क्वेश्चनवर क्वेश्चन येऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त एखाद 2 क्वेश्चन मागे पुढे झालं तर प्रोबॅबली जो येऊ शकतो तो राहणार आहे तुमचा कंपॅरिझन, ॲक्टिव्ह और पॅसिव्ह सेन्सर किंवा ॲनालॉग और डिजिटल सेन्सर. आणि LDR, पीझो ॲक्सेलरोमीटर हे जे आहे छोटे छोटे सेन्सर्स, हे सेन्सर ह्याच्या पहिले विचारले गेलेले आहे ते पण तुम्ही करून ठेवा, पण शक्यता कमी राहणार त्यांचं विचारण्याची. आणि आलं तर प्रेशर सेन्सर. सो दिस आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स. आणि काहीच अवघड नाही आहे, डायग्राम प्रॉपर ड्रॉ करा, एक्सप्लेनेशन सोपं आहे, प्रिन्सिपल तेच रिपीट होतात ते, आणि यू विल गेट द मॅक्झिमम मार्क्स. सो तुम्हाला सोडायचं काहीच नाही, सगळं काही कव्हर करायचं आहे. तुम्हाला प्रॉपर नोट्स भेटलेले आहे, तुम्ही यू कॅन फॉलो दिस ऑल द नोट्स. लास्ट मिनिटमध्ये बघूया आपण. जर तुम्ही सिरियसली अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो तर युनिट 3 मध्येच यू कॅन क्रॉस 40 मार्क्स. तुम्ही म्हणाल कसं काय सर, किती मार्काचे आहे? 16 दुने 32, 32 आणि 17 किंवा 32, आपण 16 पकडू, 48 मार्काचा तो युनिट आहे. 48 पैकी 40 मार्क पडणे काहीच अवघड नाही आहे. डायग्राम जर असेल प्रॉपर तर यू विल गेट फुल मार्क्स. आता हे 48 म्हणजे किती क्वेश्चन झाले टोटल? 6 पैकी जर पकडले तर 8 क्वेश्चन झाले टोटल, किंवा 9 पकडा, 8 ते 9 क्वेश्चन. त्यात 4 मार्कला डायग्राम आहे, तर 30 ते 32 मार्क डायग्रामलाच पडत आहे तुम्हाला, 28 ते 30 मार्क. आणि वरचे 1.5 ते 2 मार्क जर ॲव्हरेज पकडले तर 6 क्वेश्चनची तर थेरी 40 मार्क तुम्हाला आरामशी भेटतील फक्त 3 मध्ये. आता 40 ते 45 मार्क विषय राहिला. आता पुढचा हे 50 मार्काचा सुद्धा राहू शकतो, 50 ते 52 मार्काचा ॲक्च्युली आहे हे. युनिट नंबर 6 कम्युनिकेशन सिस्टम, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8. ओके, याच्यात पहिला 6 क्वेश्चन तुम्हाला देतोय जे मला वाटतं येऊ शकतात एक्झामला. ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टम. Very important question. Second, wired communication, twisted pair cable, coaxial cable, optical fiber cable. तीसरा प्रश्न IEEE spectrum along with the application. Number 4, AM ट्रान्समीटर. कारण मागच्या 2 एक्झामला FM ट्रान्समीटर विचारला आहे, AM रिसिव्हर विचारला आहे. प्रोबॅबली यावेळेस AM ट्रान्समीटर येऊ शकतो. नंबर 5 जो आहे तो आहे तुमचा मॉड्युलेशन वर येऊ शकतो, AM किंवा FM डिटेलमध्ये. लास्ट GSM सिस्टम किंवा सेल्युलर सिस्टम.
हे झाले प्रोबॅबली 6 क्वेश्चन जे तुम्ही म्हणताय व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे असेल आम्हाला. तशी क्वेश्चन बँक जर बघितलं तर 14 ते 15 क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो इन क्वेश्चन बँक. पण जर तुम्ही हे 6 घेतले तर शुअरली 3चा कॉम्बो ह्याच्यातनं येऊ शकतो आणि तो 3चा कॉम्बो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कारण तुम्हाला 7 किंवा 8 सॉल्व्ह करायचं आहे. 7 ABCमध्ये किंवा 8 ABCमध्ये या 6 पैकी 3 कन्फर्म क्वेश्चन येणार 99%. ओके. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही करू शकतात मग FM किंवा AM रिसिव्हर वगैरे ओके. या पद्धतीने तुम्ही हे करू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून जर बघायचं ठरलं तर मग मॉड्युलेशनच्या मध्ये नीड ऑफ मॉड्युलेशन, व्हॉट इज मॉड्युलेशन, नीड ऑफ मॉड्युलेशन हा एक क्वेश्चन आहे. आणि हा क्वेश्चन जो कधीच विचारलेला नाही शक्यता कमी आहे, वायरलेस कम्युनिकेशन शक्यता कमी याच्यावर येण्याची. हे झाले तुमचे ॲडिशनल क्वेश्चन्स. सो इफ यू गो थ्रू दॅट व्हिडिओ प्रॉपरली, मी प्रत्येक युनिटचे 5 ते 6 प्रोबॅबल क्वेश्चन तुम्हाला दिलेले विद्यार्थी मित्र, ते फॉलो करा. तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला कमी वेळात जास्त मार्क ग्रॅब करायचे किंवा मॅक्झिमम मार्क्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही स्पेसिफिक पॉईंट जर फॉलो केले तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. क्वेश्चन बँक तुमच्या समोर आहे. इकडे नंबर 5 मध्ये तुम्ही सिलेक्शन क्रायटेरिया पण हा एक पॉईंट करू शकता, सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ ट्रान्सड्यूसर ऑफ सेन्सर. ते एक क्वेश्चन फॉलो करा. 6 चोक 24 तुम्हाला 12 क्वेश्चन ह्याच्यातले येतील शुअर शॉट अँड यू कॅन गेट फुल मार्क्स ऑल्सो. 70 पैकी 70 मार्कपर्यंत आपण पोहोचू शकतो. डायग्राम ड्रॉ करा आणि प्रॉपर आन्सर लिहा in proper points with good handwriting, with good diagram. Surely you will get the maximum marks. So all the best for your upcoming exams. All the best again. Thank you.